हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल श्वेता राहुल. तर आता युरोपमध्ये समर व्हॅकेशन सुरू झाले आहेत आणि आज स्वरांश पण फ्री होता, तर म्हणून म्हटलं चला आज व्हिडिओ बनवू एक छान इथल्या स्कूल लाईफ आणि मुलांचं एज्युकेशन कसं आहे, त्यांच्या स्कूल बॅग मध्ये काय काय गोष्टी असतात ते आपण आज बघणार आहोत. तर चला आता मी स्वरांशलाच विचारते की त्याच्या स्कूल बॅग मध्ये काय काय आहे आणि तो रोज काय घेऊन जातो स्कूलला. तर बघूयात आपण. Swaransh, so what is the first thing? Okay, so bottle and water bottle and tiffin. I think it's in your bag. Okay, so bag मध्ये काय काय गोष्टी असतात? फर्स्ट आहे मेन वॉटर बॉटल आणि टिफिन मुलांसाठी. तर दोन टिफिन द्यावे लागतात, शॉर्ट ब्रेक साठी आणि लॉंग ब्रेक साठी. तर शॉर्ट ब्रेक मध्ये फ्रुट्स कंपल्सरी आहेत आणि स्वरांशची स्कूल जी आहे ती नट्स अवेअर स्कूल आहे. बऱ्याचशा मुलांना नट्सची अलर्जी आहे, त्याच्यामुळे नट्स अलाउड नाही करू शकत देणं. फक्त फ्रुट्स हे कंपल्सरी आहे आणि लॉंग ब्रेक साठी भाजी पोळी नॉर्मल आपलं जे टिफिन असतं तो. तर काढ स्वरांश सामान. ओके, सो फर्स्ट थिंग इज वॉटर बॉटल अँड टिफिन. सेकंड थिंग इज दिस बॅग. या बॅग मध्ये अजून एक बॅग आहे विच इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर ह्या बॅगेमध्ये आहे स्वरांशचे जिम वेअर्स, जिमचे कपडे आणि एक एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज जी त्याला द्यावी लागते. दिस इज द एक्स्ट्रा पेअर ऑफ शूज, कारण जिमचे पिरियड असतात कंपल्सरी वेन्सडे आणि फ्रायडेला ना. नाही, मग ट्यूजडे आणि वेनसडेला असतं. येस, सो ट्यूजडे आणि वेनसडेला जिम सेशन असतं, कंपल्सरी पिरियड असतो जिमचा. तो त्याच्यासाठी हे जिम बॅग जी आहे ती कंपल्सरी यांना द्यावी लागते स्कूलमध्ये. ठीक आहे, सो त्याच्यानंतर व्हॉट इज नेक्स्ट? स्कूल बॅग मध्ये आहे वॉटर बॉटल. ठीक आहे, ते झालं. नेक्स्ट आहे कंपॉस बॉक्स. तर हे कंपॉस बॉक्स आहे जिथे रायटिंग साठी त्यांना यूज करता येते. पेन्सिल्स पेन्स जे पण काही असेल मटेरियल रिक्वायर्ड असेल ते त्या कंपॉस बॉक्स मध्ये द्यावं लागतं. देन थर्ड थिंग इज टिफिन. काय नेक्स्ट? टिफिन. हा, टिफिन झाला ना. टिफिन नाहीये. हा ठीक आहे. नेक्स्ट आहे ही कॅन ब्रिंग हिज ओन टॉयज टू स्कूल. बॉल असेल, सॉफ्ट टॉय असेल, the school are allowing these personal toys in his school. So he generally brings ball with him in the school. आणि नंतर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग ती जी आहे ही लायब्ररी बॅग. तर ही लायब्ररी बॅगचा यूज असा आहे की दर फ्रायडेला लायब्ररी सेशन असतं. करेक्ट? फ्रायडेला ना. येस, सो दर फ्रायडेला लायब्ररी सेशन असतं. तर वीकली वन्स त्यांना लायब्ररीमध्ये जाऊन बुक्स कलेक्ट करायच्या असतात आणि त्या बुक्स घरी घेऊन यायच्या असतात. तर काय काय करता तुम्ही लायब्ररीत? लायब्ररीत काय काय करता? स्टोरी सांगतात टीचर. ओके, आणि बुक्स तुम्ही चूज करता, टीचर चूज करून देते? नाही, आम्ही चूज करतो. ओके, हे बुक्स चूज करतात आणि घरी घेऊन येतात. हफ्त्याभरासाठी त्यांना ते बुक्स रीड करायचे असतात. मे बी स्टोरी बुक्स असतील किंवा कुठले इन्स्पिरेशनल बुक्स असतील. सो इट्स अ कंपल्सरी फॉर देम टू रीड. आणि इथल्या लायब्ररीज पण मुलांसाठी फ्री आहे, रीडिंग फ्री आहे. तुम्ही लायब्ररी कार्ड परचेस करू शकता आणि घरी बुक्स आणू शकता. यू डोंट हॅव टू पे अ सिंगल पेनी फॉर दिस. सो दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आता नेक्स्ट, तर याच्या बॅग मध्ये वह्या पुस्तकं नोटबुक्स किंवा टेक्स्टबुक असतात का? तर नाही, इथे टेक्स्टबुक आणि नोट्सबुक प्रोव्हाइड करत नाही. त्यांना टेक्स्टबुक आणि नोटबुक्स फक्त नोटबुक मिळते स्कूलवरून. हा येस, फक्त एक नोटबुक असते स्कूलमध्ये भेटते, पण ती पण त्यांना तिथेच लॉकर मध्ये ठेवावी लागते किंवा टीचरकडे ठेवावी लागते. तिथे ट्रे असतात तिथे त्यांना ती ठेवावी लागते. टेक्स्टबुक नसतात. यांचं सगळं एज्युकेशन जे आहे ते पूर्ण प्रॅक्टिकल थिंग्सवर फोकस्ड आहे, नॉट अ थेरॉटिकल. whatever you have to do it by yourself. You have to search the things and you have to do it practically. आणि राहिलं नेक्स्ट क्वेश्चन, तर एक्झाम. तर एक्झाम्स ज्या आहे प्रायमरी सेक्शनच्या त्या त्यांच्या ओव्हरऑल थिंकिंगवर किंवा त्यांच्या ओव्हरऑल बिहेवियरवर, वर्षभर त्यांनी कसं बिहेव केले आहे, काय काय ऍक्टिव्हिटीज केल्या आहे, टीचरशी कसं प्रॅक्टिकली बोलले आहे, कुठले कुठले सोल्युशन्स प्रोव्हाइड केले आहे, त्यांच्यावर त्याचा रिझल्ट डिसाइड होतो.
आणि एंड ऑफ द इयरला जे त्यांनी जे वर्कशीट सॉल्व्ह केलेले आहेत किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत ते सगळं तुम्हाला स्कूल कडून रिटर्न भेटतं, जेणेकरून तुम्हाला कळेल की यांनी क्लासमध्ये एक्झॅक्टली ऍक्च्युली काय केले आहे. सो नोटबुक्स अशा नसतात की प्रत्येक सब्जेक्टचे नोटबुक आहे, वर्कशीट असतात. प्रॅक्टिकली तुम्हाला थिंक करावं लागतं, विचार करावा लागतो आणि सगळ्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या लागतात या वर्कशीटमध्ये स्वतः. घरी अजिबात कुठलीही वर्कशीट किंवा नोटबुक किंवा टेक्स्टबुक्स दिलं जात नाही आणि होमवर्क सुद्धा दिला जात नाही की तुम्हाला घरून होमवर्क काय करायचं आहे. सगळं जे आहे ते स्कूलमध्ये कम्प्लीट करून घेतलं जातं. आणि नेक्स्ट थिंग जे आहे, सो दिस इज हिज रिपोर्ट कार्ड फॉर धिस इयर. तर आता स्वरांश तर हार्डली 2-2.5 महिन्यांसाठी स्कूलला गेला आहे, पण तरी कारण आम्ही मिड ऑफ द इयर इथे ट्रान्सफर झालो होतो, तरी त्याचा रिझल्ट आम्हाला भेटला आहे. आणि ह्या रिझल्टमध्ये त्यांनी, जर इकडे तुम्ही बघणार तर इथे ग्राफ वाईज त्याची प्रोग्रेस दिली आहे की तो कुठल्या सेक्शन्स मध्ये त्यांनी इम्प्रूव्ह केला आहे, कुठल्या सेक्शन मध्ये त्यांनी इम्प्रूव्ह नाही केले आहे. सो दे हॅव डिझाईन इट होल रिझल्ट ग्राफिकली. आणि इकडे त्यांचे जे कमेंट्स आहे की त्याला कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कुठे तो लॅक करतो आहे, हे सगळं त्यांनी इकडे कमेंट्स मध्ये प्रोव्हाइड केले आहे. आणि कुठल्या गोष्टी त्याच्या चांगल्या आहे, कुठले प्लस पॉइंट्स आहे, कुठले मायनस पॉइंट्स आहे जिथे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, हे त्यांनी सांगितलं आहे. जसं की स्वरांशचा एक वीक पॉइंट आहे की त्याला रीडिंग मध्ये थोडं पंक्च्युएशन, फुल स्टॉप, एक्सक्लेमेशन ते थोडं रीडिंग मध्ये करता येत नाही. तर तो फीडबॅक त्यांनी इथे दिलेला आहे की ही हॅज टू कॉन्सन्ट्रेट मोर ऑन हिज रीडिंग, otherwise it's all good. So that is the comments they have given, so that parents also know where your child is lagging. आणि कम्प्लीट प्रोसेस काही पण ऍक्टिव्हिटीज असतील किंवा काय सबस्ट्रॅक्शन असेल, ऍडिशन असेल, मॅथ्सच्या ऍक्टिव्हिटीज असतील, त्याने काय परफॉर्म केला आहे, काय नाही केलं आहे, किती मार्क्स मिळवले आहेत, ते सगळं इथे दिलं आहे. बट नॉट इन अ पर्सेंटेज, इट्स डिपेंड्स होल ऑन दी इट्स इंटरप्रिटेशन आणि त्यांचे असेसमेंटचा रिव्ह्यू आणि बेस्ड ऑन दिस ग्राफ्स. सो दिस इज हाऊ स्कूलिंग वर्क्स हिअर. आणि नंतर एंड ऑफ द इयर त्यांनी स्वरांशला म्हणजे सगळ्या स्टुडंट्सला हे गिफ्ट पण दिलं होतं. काय झालं होतं लास्ट डेला सगळ्यांना सगळ्यांना नाही भेटलेला, आमच्या क्लासलाच भेटलेला. ओके, तर यांच्या क्लासमध्ये हे गिफ्ट त्यांनी प्रोव्हाइड केले होते एंड ऑफ द इयर. सो असं काहीच आहे इथे एज्युकेशन. सो बॅग मध्ये वेट बिलकुल नसतं. जसं इंडियामध्ये आपले मुलं खूप भरभरून पुस्तकं, वह्या घेऊन जातात, तसं इथे नाहीये, बिलकुलच नाहीये. जे सगळे काही मटेरियल्स असतात, आर्ट अँड क्राफ्ट मटेरियल असतं, सगळंच तुम्हाला स्कूलमध्ये प्रोव्हाइड केलं जातं. घरी होमवर्क दिला जात नाही. काही ऍप्लिकेशन्स असतं, ऑनलाईन ऍप्लिकेशन असतं, जे तुम्हाला यूज करायचे असतील तर तुम्ही ते यूज करू शकता प्रॅक्टिस सेशनसाठी. मुलांच्या ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, काही मॅथ्सच्या ऍक्टिव्हिटी असतील, बट त्या पण थ्रू गेम्स थ्रू असतात. इट्स नॉट लाईक दॅट यू हॅव टू गिव्हन वन एक्झाम्पल अँड यू हॅव टू सॉल्व इट. नो, इट्स नॉट लाईक दॅट. त्याच्यामध्ये गेम्स दिलेले असतात आणि ते गेम्सच्या हिशोबाने त्यांना ते सॉल्व करायचे असतात. सो दिस इज हाऊ इट इज. तर असा एक पॉइंट होता. आणि नंतर अजून इथे सर्वांगीण विकासावर फोकस केला जातो. प्रॅक्टिकल थिंग स्कूलमध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम यांचा भर जो असतो तो आउटडोर ऍक्टिव्हिटीजवर असतो, खेळण्यावर असतो, जेणेकरून मुलांचा सर्वांगीण विकास होईल. प्लस अकॅडमिक्स पण असतं. आणि आता हा प्रायमरी मध्ये आहे म्हणून याच्याकडे एवढ्याच गोष्टी आहेत आता जे देतात. पण जेव्हा सेकंडरी स्कूलमध्ये जातो तेव्हा त्यांना लॅपटॉप प्रोव्हाइड केला जातो आणि ज्या पण सगळ्या काही गोष्टी असतील त्या त्यांना लॅपटॉपवरच सॉल्व्ह करायच्या असतात. सगळे डॉक्युमेंटेशन लॅपटॉपवरच सेव्ह करायचे असतात. तर असं आहे इथलं स्कूलिंग. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.